शाही विवाहाच्या दिखाव्याला फाटा देत सोलापुरात एक आदर्श उदाहरण पाहायला मिळालं। माजी शिक्षक व आमदार दत्तात्रय सावंत यांच्या कन्या सुषमा हिचा विवाह अवघ्या 150 रुपयात नोंदणीकृत पद्धतीने पार पडला। लाखो करोडो रुपये खर्च करणाऱ्या विवाह परंपरेपेक्षा साधेपणाला प्राधान्य देत हा विवाह समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे। सुषमा सावंत आणि शुभम शिंदे या दोघांचाही विवाह सोलापुरातील जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात अतिशय साध्या पद्धतीने पार पडला। शुभम शिंदे हे पाणीपुरवठा विभागात शासकीय अभियंता म्हणून कार्यरत असून सुषमाने नुकतेच भारतीय विद्यापीठ पुणे येथून MSc इन ह्यूमन ॲनाटॉमीचं शिक्षण पूर्ण केलं आहे। उच्च शिक्षित नवदाम्पत्याने साधेपणाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे। दरम्यान विवाहाचा खर्च टाळून साधारण 25 ते 30 लाख रुपये विना अनुदानित शिक्षकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय नवविवाहित दाम्पत्याने घेतला आहे। सावंत शिंदे परिवाराच्या या सामाजिक निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत असून समाजात सकारात्मक संदेश पोहोचवणारा हा विवाह ठरत आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक। सुषमा दत्तात्रय सावंत आणि हे शुभम हरीश शिंदे। आता आम्ही ज्या पद्धतीने लग्न केलं त्याला 150 रुपये खर्च आलेला आहे आणि म्हणजे पप्पांनी ठरवलं होतं अगोदर की करू मोठं लग्न वगैरे, मग त्याला जेवढा खर्च येणार आहे तेवढा खर्च आम्ही म्हणजे मी लहानपणापासून त्यांना बघते की ते विनाअनुदानित शिक्षकांसाठी काम करतायत। म्हणजे ज्या शिक्षकांना पगार चालू झालेला नसतो त्यातले अनेक गुरुवर्य असे असतात की ते पगार चालू न होताच रिटायर होतात। मग त्यांच्या घरचे कार्यक्रम कसे होतात, त्यांच्या मुलांची लग्न कशी होतात, हे सगळं मी त्यांना बघत आले। त्याच्यामुळं त्यांनी सांगितलंय, माझ्या आईनं सांगितलंय, लहानपणापासूनच मला सगळं माहिती आहे। म्हणून मग आम्ही खरं तर असा निर्णय घेतला आणि आता जे आमच्या लग्नासाठी जो खर्च होणार होता त्या खर्चातून आम्ही त्या शिक्षकांच्या मुलांसाठी काय करता येते का याचा प्रयत्न करतो।